पुतळ्याच्या इथून त्या मार्गे आम्ही इकडून असं आलो आणि इथे जे छोटे असे गुफा वगैरे आहेत ना आणि तिथं गुहा आहेत ते धान्यासाठी आहेत ॲक्च्युअल लेवलचे. पण तिथं आता सध्या तरी वन्यजीवांचा वास असल्यामुळे ना तिथे वास वगैरे जरा विचित्र येतोय. आणि हे म्हणा इथं गुफा आहे, ही एक झाली. पुढे रामदास स्वामींची गुफा आहे त्या साईडला, ती पण दाखवू. इथे काही कित्येक माणसं येतात. हे जे कचरा करतात ना हे तर मी त्यांना एक थोडक्या भाषेत बोलेल. गडावर आहे मी, शिवी नाही देणार, पण म्हणेल तुमच्या आईबापांनी तुम्हाला चांगलं शिकवलं आहे, बट तुम्ही ज्या संगतीत राहतात ना खूप चुकीची संगत आहे. जर आपल्या महाराष्ट्रातील महाराजांच्या किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेजमध्ये जागा मिळाली आहे तर अशामुळे तुम्हाला जागा नाही मिळणार आहे. तुम्ही गू करतात त्या गोष्टीचा, तुमची लायकी नाही जीवनात, थू आहे तुमच्या आयुष्यावर. महाराज पण बघतायत, आहेत महाराजांचा वास सगळीकडे. तर हे ना ह्या अशा गोष्टी करत जाऊ नका, सनक जाते डोक्यात. मी प्रत्येक वेळेस प्रत्येकाला मी बोलत आलो मी महाराजांचा मावळा नाही, कारण की त्यांच्यातलं मावळ्यातला पण एक गुण नाही आहे माझ्यात. पण मी ट्राय करतो आपला इतिहास जपायचा. हां, मी मजा मस्ती करतो पण कधी कुठल्या गोष्टीला इजा नाही पोचवत. सो तुम्ही तोच ट्राय करा की आपल्या गड किल्ल्यांना कुठली इजा होता कामा नये आणि असे थिरकट साळी करू नका प्लीज. पहा, हीच ती गुहा आणि आम्ही इथे पोचलेलो आहेत. आणि इथे ते समर्थांची साधना करणारे ते इथेच राहायचे. तुम्हाला दाखवतो तरी, इथूनच गुहा अशी आहे. आतमध्ये काळोख आहे त्याच्यामुळे काय कळणार नाही. आतमध्ये सगळा ओलावा आहे. महाराजांची मूर्ती आहे आणि हे महाराज आत्ताच रिसेंटमध्ये हे काम केलेलं आहे. इथं असं सगळं आहे. आतमध्ये पण स्वामी समर्थांचं असं देवस्थानासारखं केलेलं आहे. हे बघा, सध्या तरी अशी गोष्ट चालली आहे, आम्ही साखळी करून चाललेलो आहे. हे बघा, साखळ्या कारण की जरा निसरडा विषय आहे, पावसाळा खूप आहे आणि आपल्याला गडाचा अवशेष म्हणजे गडाचे मेन एंट्रन्स भेटलेले, तिथे गडाच्या पायऱ्या चालू होतात. पण सध्या तरी ह्या पायऱ्यांवरनं आम्हाला वर जाऊन तिकडे पोचायचं आहे. आणि जो तिथला विलोभनीय नजारा असेल तो तुम्हाला आम्ही नक्कीच दाखवू, कारण की माझं काम तर तेच आहे. आणि तुमचं काम काय? सबस्क्राईब माय चॅनल, लाईक माय चॅनल अँड कमेंट अँड शेअर इट, म्हणजे मजा येऊन जाईल. ओके, वाव गाईज, हे बघा एवढा सुंदर असा वारा सुटलेला आहे, प्रचंड खूप मस्त मजा येणार आहे. आणि ही शिडी आपल्याला चढायची आहे. आणि सगळ्यात चिंदी गोष्ट आहे यार, आम्ही खाली बघा आणि वारा असा आहे ना, पाक माझ्या हाडांमध्ये वारा घुसलाय आणि मला असं होतंय. आता जायचं नाव घ्यायचंय. मस्त एका साईडने हे येत आहे, मस्त शिडी. एकदम मज्जा आणि लाईफ. आणि हा नजारा पाहू शकता. इंग्रजांनी उद्ध्वस्त केल्यामुळे तिथली जी वाट आहे ना ती सगळे नाश्ताभूत झालेली. सो फायनली रडत खडत का होईना आम्ही पोचलेलो. रडत नाही आलो म्हणजे आम्ही नाही आलो, पोरी रडले दोघी ह्या. पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. आलोय, सुखरूप आलोय. दुसऱ्यांना मदत केलेली आहे, सोकोल्ड मदत. रडत खडत जरी म्हटलंच ना तरी आम्ही क्षमता ठेवली पूर्ण करायची. ओके ना, आम्ही काय बोललो का मग? त्यामुळे एवढं फ्लेक्स करायची गरज नाही. सो काय स्वतःला लय शाणा. ठीक आहे, तर आपल्याला आपण त्या साईडने असं आलेलो, मज्जा. आणि हे स्वामींचं मंदिर आहे पाठीमागे. हे तुम्हाला युनिव्हर्सल आहे, जे युनिव्हर्सल ट्रूथ आहे तुम्हाला माहिती आहे त्या गोष्टी. आणि आपल्याला त्या साईडने तिकडून असं जायचं आहे रिटर्न. आता दर्शन वगैरे झालेलं आहे. आता
पहिला विठोबा केलाय, आता पोटोबा करायची वेळ. इथं बसलोय, खायचा विषय चाललाय, तुटून पडलाय. काय खाऊन काय नाही असं झालंय. इथं भेळ आहे, इथे डोसे आहेत, हाईड अँड सीक आहे, कुरकुरे आहेत, तिथं प्रसाद आहे एका ताईने दिलाय. फायनली आपण मंदिराला बाय बाय म्हणतोय, निघतोय. पळतीची गोळी आणि समोरचा नजारा असा सुंदर असा नजारा. इकडून ढग बघा किती मस्त प्रकारे असे वर येतात. काय फॉर्मेशन आहे ढगांचं बघा. बाय 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 स्वामी, पाठीशी राहा. पुढे जायचा मार्ग दाखव, बाकी काय नाही. विषय खोल, पृथ्वी खोल आणि स्वामींचा सगळ्यात मोठा आहे गोल असं म्हणत. निघतोय आता आपण कड्यावरच्या गणपतीच्या मार्गाने नेरळ स्टेशनला जाणार आहोत. सो आता आपण मठाजवळ आलोय. इथं मठ आहे, इथे मठ आहे पण बंद आहे. आय गेस ते खाली त्यांचे जीवनशैलीसाठी लागणारे सामान आणायला गेले असतील आय गेस. नाहीतर लास्ट टाइम मी जेव्हा आलेलो तिथून पाणी वगैरे त्यांनी दिलेलं आणि त्यांनीच आम्हाला शिवमंदिरचा रस्ता सांगितलेला की इथे आपल्याला पाणी मिळेल. हे बघा एकदम प्रॉपर लेवलला नोंदणी क्रमांक, रजिस्टर वगैरे सगळं आहे त्यांचं आणि खूप चांगले आहेत तिथले माणसं. लेफ्ट घेऊन आपण इकडे आलेलो आहे पुढे आणि हे पाहू शकता, हे पाण्याचे टाके आहेत इथे. 1 2 3 आणि एक तिकडे 4 टाके आहेत पाण्याची. पाणी हे जरा गडूळ झालेलं आहे. इथं बऱ्यापैकी आहे पिण्याजोगं आहे, कारण की ते टॅडपोल वगैरे आहेत पाण्यात, सो पाणी ते स्वच्छ ठेवतात. हे शिव मंदिर पाहू शकता. शिव मंदिर आहे आपले नंदी महाराज शिव मंदिर. आणि हे जे पाणी आहे ह्या साईडचं टाकेतलं हे पिण्याजोगं पाणी आहे. आणि शक्यतो हे मी तर जेव्हा जेव्हा आलो फिल्टर करून पिलं. म्हणजे एका बाटलीत घेतलं, दुसऱ्या बाटलीला रुमाल किंवा काहीतरी नॅपकिन लावलं आहे आणि त्याच्याने फिल्टर करून मी नेहमी पाणी पिलं इथलं. म्हणजे लास्ट मला पहिले 3-4 ट्रेक केले तेव्हा मला माहीत नव्हतं की इथं टाकी वगैरे आहेत, पाण्याचा काय प्यायचं आहे व्यवस्था. बट ते जेव्हा मी मठात गेलेलो तेव्हा त्यांनी सांगितलेलं इथून त्यांचे पाईपलाईन पण इथून गेलेले आहेत. पाहू शकता हे जे पाईपलाईन गेलेले आहेत ते तिकडे मठात डायरेक्ट नळ वगैरे आहेत, पण नळ पण काही कारणास्तव त्यांचे बंद झाले असल्याने ते आता हेच यूज करतात. इथून येऊन कळशा वगैरे भरून घेऊन जातात. उत्कृष्ट आहे मंदिर. जरा इथे कोण जास्त येत नाही त्याच्यामुळे हा विषय. अशा प्रकारे आपल्याला आहे ना पाणी भरायला लागतं. सध्या तरी त्या पाण्याच्या टाकीत आहे ना आपल्याला काय म्हणतात बादली नाही मिळाली. लास्ट टाइम होती मंदिरात बादली ठेवलेली असते, बट आपल्याला ती नाही मिळाली. त्याच्यामुळे ना हे असे जुगाड करायला लागतात. हे असे तुम्ही ट्रेकिंग करताय तर तुम्हाला माहीत पाहिजे कुठलं पाणी चांगलं आहे कुठलं नाही आहे, आणि हाऊ टू फिल्टर ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हे वाहतं पाणी आणि दगडात नाही येते, त्याच्यामुळे सगळ्यात प्युअर फॉर्मचं पाणी आहे. सगळ्यात जास्त तुम्ही प्युरिफायरचं जरी पिलं ना तरी एवढं शुद्ध मिळणार नाही, तेवढं शुद्ध हे पाणी आहे. हे बघा महादेवाचं मंदिर, हे टाकं आणि 3 बाटल्या पाणी भरलेले आहे मस्त बाई. आता पाण्याचं घरी जायचं तोवर काय टेन्शन नाही आहे. हे बघा व्ह्यू, या व्ह्यूसाठी तर सगळे मरतात. हेच तर पाहिजे आपल्या आयुष्यात. ते देखो इथं परत एकदा उतरताना पण एक शिडीचा रोमांच भरा एक प्रसंग. आणि ही कशी ह्या साईडने अशी खाली जाते, तिथून परत खाली जाते. म्हणजे एकदम प्रॉपर एक मजल्याला कशी एक पहिल्या फ्लोअरला जायला कशी शिडी असते तशी आहे. तिकडे कसे त्या साईडला आपण मोराच्या वाडी करणं
मोहाच्या वाडीकडनं आलो तिकडे असं नव्हतं, म्हणजे सिंगल सीडी होती, जवळपास 11 ते 12 पायऱ्या होत्या. इथं तसं नाही, इथं जास्तच जरा. सो ॲडव्हेंचर तर आहे, ॲडव्हेंचर नाही केलं तर काय केलं यार तुम्ही. अशा प्रकारे कम्प्लिटली झालेला हा पॅच. मेन पॅच तर तो आहे जिथे मी त्या पियुषला रेस्क्यू केलेला. मला तिथं जायला परत आवडेल. त्याच्यानंतर मी तिकडे कधी गेलोच नाही, तो पॅच कधी केलाच नाही मी, कारण की त्याच्यानंतर मी हार्डली 1 वेळा झालो. सो बघायचं आलंच. अरे हां ठीक आहे, तुम्ही बघू शकता इथून आय गेस तो असा इथला पॅच आहे ना, हा मी दाखवते बोट असं वाकडं करून दाखवतो, त्या पॅचला तो पियूष पडलेला. म्हणजे 2 वर्ष अगोदर जुलैच्या महिन्यातच मी आलेलो ट्रेकला. तेव्हा त्या ठिकाणावरून, म्हणजे ते जे ठिकाण आहे हे बोट दाखवतं, तिथून तेवढं वर त्याला मी आणलेलं. ह्या पॅचपासून तेवढं वर त्याला आणलेलं. मी त्यावेळेस व्हिडिओ नाही केला. आता सांगायचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही जे येत आहे, ज्या वेअर करून येत आहेत, जे तुम्ही सँडल परत शूज जे वेअर करतात तर ते प्रॉपर करा. आता मला हा चान्स मिळतो, म्हणजे मी सुरुवात केली आहे, तर माणसांना मी पूर्ण योग्य तो संदेश पाठवेल असं मी विचार चालला आहे. तर म्हणून म्हटलं की तुम्ही जे घालताय चांगले रबराचे शूज घाला, म्हणजे तुम्हाला ते ग्रिप देतील आणि निसरडे. आणि त्या भागात जरा आहे ना, एकच माणूस जाऊ ॲट अ टाईम, बघा एकच माणूस जाऊ शकतो असं आहे. सो म्हणून जरा काळजी घेऊन या. काय हे जे आहे, जो सळी टाकली ह्यांनी, असा रॉड टाकलं, ह्याच्याने काय होणारं नाही, पण त्यांनी प्रिकॉशनरी टाकलेलं आहे. बट मला तर वाटत नाही ह्याच्याने काय होईल, कारण की त्या टायमाला तर असाच तो पियुष वाहून गेलेला खाली, सांडलेला एकदम. तरी मी काहीतरी करायला पाहिजे. अशा गोष्ट आता चाललं आहे महाराष्ट्रात, एवढा वाढतो आहे ट्रेकिंगचा माहोल, तर त्यांनी काहीतरी केलं पाहिजे. हा डायरेक्ट मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही हे करा ते करा, बट थोडं जरा लक्ष दिलं पाहिजे. जी वाद येते कड्यावरच्या गणपतीच्या इकडून, ते जरा बिकट आहे. मगाशी मी बोललो सोपे आहे, पण जे रेग्युलर ट्रेकर आहेत त्यांना, जे बिगिनर वगैरे आहेत, जे असेच मागाशी मी बघितले जे म्हणजे आलेत कधी नवे फिरायला आलेत बाहेरच्या गावावरनं, परप्रांतीय म्हणू शकतो आपण त्यांना, तर त्यांच्यासाठी खूप हे काय म्हणतात असोयीस्कर आहे. म्हणून जरा याच्याकडे लक्ष द्या. चलो गाईज, घराच्या पायऱ्या चढतोय आपण, बस एवढंच आहे, अवघड नाही. सगळा कार्यक्रम आहे अशक्य सुंदर असे सगळे येऊ दे. खूप मस्त सह्याद्री, भारी वाटतं. तो तिकडे पेप फोर्ट, तिथे बुरुज येतो बघताय, तिकडे पाठीमागे मंदिर दिसतं. आणि आपण कड्यावरचा गणपती आपल्याला इथून दिसणार नाही, परफेक्ट ह्याच्या वर आहे. सो आता आपण त्या पॉईंटला चाललेलो झालं. आता जो निमुळता पॅच होता तो संपेल, म्हणजे संपल्यातच जम आहे. जस्ट फ्यू मोर स्टेप्स फॉर रेल ट्रॅक चालू होईल आता. मेन गेट जवळ आले कड्यावरच्या गणपतीकडे, आणि इथून आम्ही आता पुढे त्या साईडला जाणार, तिकडून दर्शन घेणार वरूनच. मंदिरात काय जाणार नाही असा विषय आहे, कारण की पाऊस खूप आहे आणि 4चं एस्टिमेट ठेवलं आहे की व्हॅन पकडायचं आहे असा विषय. आता बघू काय होतं. तिथून जवळपास अर्धा तास लागेल चालत जायला, ज्या स्पीडने आम्ही चाललो आहे म्हणून ती. सो फायनली आम्ही कड्यावरच्या गणपतीला बघायला आलो, खाली नाही गेलो. हा पाठीमागचं पाहू शकता, पुत्ते दर्शन इथूनच घ्या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ऑगस्ट 27 तारीख नोट करून घ्या, कारण की बाप्पा येणार तेव्हा. मजा आहे, मजानी लाईफ एकदम.
तुमचं म्हणणं काय, तुमचे काय ओपिनियन्स आहेत, ही काय कसं घडलं असेल, काय घडलं असेल? माझे ओपिनियन सध्या तरी काय नाही आहे, पण मला हे वातावरण, हे दृश्य बघून मला असं वाटतं मी इथेच बसावं आणि इथेच राहावं, घरी जाऊच नाही. तुम्हाला काय वाटतंय? त्या भावाला उद्या झेनिथला जायचं, काय खाज आहे, आज आलाय एवढे, आज एवढी पामवली आहे, पण नाही, हे गणपती समोर मी त्याला सांगायचा प्रयत्न करतो, तो ऐकायचं नाव घेत नाही, तर मग काय बोलणार काय? ह्याच्या पुढे आम्ही काय डोकं फोडायचं? आणि हे तुम्ही पाहू शकता, हे चष्मा घालावा. हा बोल, आता काहीतरी म्हणू शकतेस? काहीच नाही, आय एम डन. डन. बघा, आयुष्याला विटलेली ही व्यक्ती आहे. तुमचं काय म्हणणं आहे? आर्या द बॉय, द पनवेलचा किंग बोलू शकतो याला? नाही, असं काय नाही. हँगओव्हरच्या समोर मी ह्याला भेटलेलो आहे. हा, सो कसं आहे माहिती आहे, आम्हाला असं भेटी होत राहतात, पण पाठीमागचा व्ह्यू हा एकदम विलोभनीय आहे. सो फायनली हे पाहू शकता क्राऊड. परत आलो आहे आम्ही नेरळ स्टेशनला, घाईघाईत आलो आहे, व्हॅन मिळत नव्हती, आलो कसा बसा. आता कर्जत डाऊन मारणार आहे, कारण की बसायला जागा पाहिजे. पायाची एकदम वाट लागली, ती तिकडं बसली आहे, तो तिथं बसला आहे, आणि आम्ही 1 2 3 अशी इथं उभे आहेत स्वतःच्या पायावर. एकदम काय झालेलं नाही आहे. आता इथंच बाय बाय करतो, कारण की मी व्लॉग एंड अद्याप मी कधी केला नाही, आज करायचा प्रयत्न आहे. असा विषय आहे, मज्जा आहे. कारण की डुकनोजला पण मी बघितलं, व्लॉग एंड करेल बोललो केलंच नाही, कारण की घरी जाऊन कंटाळा येतो. आज करायचं आहे. बाय बाय म्हण एकदा. बाय 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 बाय. आता डायरेक्ट घरी बेडवर असं बाय.